नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश साडेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक मित्रांनो स्वागत। खरं पाहता दिवाळी झाल्यानंतरच म्हणजे चातुर्मास संपल्यानंतर लगबग होती ती तुळशीच्या लग्नाची। प्रत्येक कार्यक्रम, शुभ कार्यक्रम, मंडळ, लग्न, पूजा इत्यादी विधी ह्या चातुर्मासानंतरच केल्या जातात आणि तसंच पाहिलं तर तुळशीचं लग्न झाल्यानंतर त्याची सुरुवात होते। आता चातुर्मास संपल्यानंतर तुळशीचं लग्न चालू आहे। त्याला पौराणिक काळात असं म्हटलं जाते की जालंधर नावाचा राक्षस हा पृथ्वीतलावर भरपूर प्रमाणे उपद्व्याप करत होता आणि त्याची पत्नी ही वृंदा ही अत्यंत पतिव्रता आणि भक्तिमार्गात लग्न असल्याकारणानं तिच्या भक्तीच्या जोरावर तो हा मोठमोठे नरसंहार करत होता आणि त्याचाच उपद्व्याप थांबण्यासाठी विष्णूने त्यावेळेला पतिव्रता असणारी वृंदा हिच्या तपस्या हा भंग करून त्यामुळे तपस्या भंग झाल्या कारणाने त्याच वेळेला जालंधरचा मृत्यू झाला। जालंधरचा मृत्यू झाल्या कारणाने वृंदाने सुद्धा विष्णूला एक शाप दिला की पुढच्या जन्मी तुला सुद्धा एका पत्नीचा विरह सहन करावा लागणार आहे आणि तुझं हे रूपांतर हे दगडामध्ये होईल आणि दगडामध्ये तुझी पूजा करण्यात येईल। त्याच वेळी रामायण अवतारामध्ये विष्णूला अर्थातच रामाची पत्नी सीता हिचं हरण केल्यानं विरह सहन करायला लागला आणि कालांतरानेच रामाचं जे पूजन हे दगडामध्ये झालं आणि दगडामध्ये त्याचं पूजन करण्यात आलं। अशा तऱ्हेने त्याच वेळेला वृंदा ही सती गेली आणि सती गेल्यानंतरच तिच्या राखेतून जे झाड किंवा जे वृक्ष निर्माण झालं तीच वृंदा किंवा तीच तुळशी असं संबोधलं जाऊ लागलं। कालांतरानंतरच विष्णू म्हणजेच विष्णूचा अवतार शालिग्राम हे दगडामध्ये रूपांतर झालं आणि दगडाची शालिग्राम आणि तुळशी यांचा विवाह संपन्न होऊ लागला। अर्थातच मित्रांनो, तुळशीचं हे महत्त्व किती आहे तुम्हाला त्यातून समजलंच असेल। तिचं लग्न हे पवित्र समजलं जातं आणि तुळशीच्या लग्नानंतर बहुतेक देशामध्ये हिंदू धर्मामध्ये वेगवेगळी जे शुभकार्य आहे ते शुभकार्य हे तुळशीच्या लग्नानंतरच होतात। मित्रांनो, आपण जाऊया आमच्या गावामध्ये मोठी आळीतर्फेच अर्थातच मनाने मोठी श्रीमंत असणारी आळी आणि दरवर्षी या राधाकृष्ण मंदिराच्या शेजारीच असणारे तुळशीचं एक लग्न केलं जातं। नाव मोठी आळीच आणि बघायला गेलास तर मनाने एकत्व श्रीमंत असणारी ही आळी आणि श्रीमंत आळीमध्ये नक्कीच तुम्ही पाहू शकाल एकदम उत्सव एक साजरं करण्यासाठी बँडाची सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे। आमचा गाव जरी छोटा असला तरी नक्कीच प्रत्येक कार्यक्रमात नक्की सहभागी असणारे तरुण वर्ग तुम्ही पाहू शकाल। त्रिजन पाटील यांनी सुद्धा दिव्यांची आरास केलेली आहे। प्रत्येक कार्यक्रमात सहभागी लहान थोर मंडळी आमच्या तुळशी वृंदावनामध्ये आलेले आहेत। सहभाग असतो तो समीर पाटील यांचा, समाज सुधारक, प्रत्येक समाजसेवी व्यक्तीमध्ये नेहमीच असणारे समीर पाटील, अजय पाटील, नक्कीच मित्रांनो, हा सण साजरा करण्याचा मार्ग हा एक नक्कीच एक चांगला हेतू आहे। गावचे नागरिक असणे, पहिले नागरिक रोशन पाटील, तसे असणे अमोल पाटील, तुळशीराम पाटील आणि तिथले असणारे सदस्य यांनी नक्कीच हा कार्य हा नक्कीच चांगला होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। तुम्ही पाहू शकाल आमच्या गावामध्ये एक प्रथमच नक्कीच हा गावचा जो मोठा सण असतो हा मोठा सण हा साजरा केला जात असतो। त्या सणामध्ये नक्कीच यावर्षी या नागरिकांनी मोलाची एक साथ दिली होती। नक्कीच तुम्ही पाहू शकाल इथे मित्रांनो, मी गावचा सेक्रेटरी तुळशीराम पाटील व गावचा नागरिक असून सुद्धा मोठे आलीचा एक मुख्य पंच म्हणून काम करत आहे आणि त्या कामाच्या दरम्यान गावकीचा एक निर्णय घेतला आहे की तुळशी विवाह हा दरवर्षी आहे ना साजरा होणं गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे। याच्या दृष्टीनं आम्ही आता या मोठ्या आलीतर्फे एक मोठी सुरुवात केली। दरवर्षी असाच चालू राहील आणि चालू करून घेऊ। धन्यवाद।
प्रमोद गावंडे आहेत, तसेच ब्राह्मण काका आहेत आमचे, हे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित इथं असणाऱ्या स्त्रिया. आता तुम्ही पाहू शकाल काही वेळातच हे लग्न विवाह हा संपन्न होणार आहे आणि त्यासाठी नक्कीच गावातील बहुतांश नागरिक या विवाह प्रित्यर्थ येणार आहेत. भेटवस्तू आणलेले आहे ती त्यांनी स्वीकार करावा. कुठलाही गावात प्रोग्राम असू दे, संदेश पाटील हे युट्यूबवर लाईव्ह दाखवतात विनाशुल्क. महत्वाचं म्हणजे ते वेळ देऊन विनाशुल्क लागतात. त्यांचं स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांचं स्वागत आहे. शुभमंगल सावधान शास्त्री गणनायक गजमुख मोरे चिंता मरी सदा मंगलम शुभलग्न सावधान रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा रूपवरा कवरा त्याशी समा
वीरदमजदारा गौरकुंभ शरण्य फलपुत्रगात्रा शुद्धतांतनं शुभलग्न सावधान यन्मंगलायश्यं प्राप्तिदेवे समागमे पुरुषमस्तु शुभलग्न सावधान कलकलवद्दो भोजनं सर्वदाय यप्रकर्माकार्य विजितारे शकुंजो मधुरलाभ्या गोवमानलं शुभलग्न सावधान तदेव लग्नं शुभलग्न आराधनं चंद्रबलं देव विद्याबलं दैवबलं शुभलग्न सावधान देवांजनमिगा इष्टदेवतेते कुलदेवतेते ग्रामदेवतेते चिंतिनित्ता शुभलग्न सावधान लक्ष्मीनारायण शुभलग्न सावधान उमामे शुभलग्न सावधान दोन्ही वधूवरा शुभलग्न सावधान अति समीप सावधान अति शुभलग्न सावधान जय गंगा शुभलग्न सावधान